तर जो आपला समाजाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, ज्या विद्यार्थ्यांना 35% मिळालेले आहे, 40% मिळालेले आहे, 45%, 50%, यांच्याकडे जो समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो आणि त्यांना ज्या पद्धतीने क्रिटिसाइज केलं जातात का आता तुम्हाला दुकानात जाऊन काहीतरी काम करायचं आहे, भांडे घासायची, अशा पद्धतीने जे बोलले जातात, तर हे जे आहेत मुलांचं मनोधैर्य कमी करण्याचा एक जो आपल्या समाजामध्ये जे चालतात गोष्टी, तर त्यामुळे आपल्याला सर्वांकडे सर्वसमावेशक दृष्टीने विचार करणं खूप गरजेचं आहे. आजच्या जगात जर आत्ताच्या याला जर आपण विचार करायचा झाला तर फक्त आणि फक्त 75%, 80%, 90% विद्यार्थी मिळाले तेच त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे सक्सेस होतात का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर सरळ बोलायचं झालं तर नाही. तर 35% किंवा 35 ते 50% पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले तर त्यांच्यासाठी पण आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी अवेलेबल असतात. तो मग सायन्समध्ये असू द्या, आर्ट्समध्ये असू द्या किंवा कॉमर्समध्ये असू द्या. तर त्याच्यामुळे त्यांना पण असा आता घाबरून जाण्याचा काही प्रश्न नाहीये. सर्वात महत्वाचा जर मुद्दा जर इथं मांडायचा झाला तर आपण जनरली हा विचार करतो का 12वी पर्यंतचे हे शिक्षण असते, म्हणजे त्याला आपण शिक्षण असं म्हटलं जाते. म्हणजे पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंत जे मिळतात त्याला म्हणतो आपण शिक्षण. परंतु 12वी नंतर जे काही आपण शिक्षण घेतो ते व्यावहारिक शिक्षण असते. त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचा पाया मजबूत केला जातो.